नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चमचमीत आणि कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. यासाठी इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. आता पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत. यानंतर पोहे असे चाळणीमध्ये मी निथळत ठेवलेत, म्हणजे पोहे सॉफ्ट होतील आणि यातलं सगळं पाणीसुद्धा निघून जाईल. तर हे पोहे आता आपण बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतला आहे. यानंतर अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या इथे घेतल्यात. आता हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे वाटण तयार आहे. वाटण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. इथे एक बाऊल घेतला आहे. यामध्ये पोहे काढून घ्यायचे आहेत. पोहे मस्त अगदी सॉफ्ट झालेत. आता हे पोहे आपल्याला हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत. यानंतर इथे मी मेथी घेतली. मेथी मी स्वच्छ निवडून नंतर धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतले. तर अशी 1 कप आपल्याला मेथी इथे घ्यायची आहे. आपण अर्धा कप पोहे घेतले होते, तर त्यासाठी इथे 1 कप मेथी घेतले. इथे आता एका टोमॅटोची मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतले. ही यामध्ये घालायची आहे. टोमॅटोची मस्त अशी आंबट चव येते या रेसिपीला, जी खूप छान लागते. यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये जे वाटण आपण तयार केलं होतं ते सगळं घालायचं आहे. इथे आता 1 चमचा मी सफेद तीळ घालते. यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा घातला आहे. अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. पाव चमचा हळद घातले. यानंतर इथे पाव चमचा गरम मसाला घातला. इथे चवीप्रमाणे आता लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा. चवीप्रमाणे इथे मीठ घातलं. यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर इथे आपण मेथीची भाजी घेतली. तुम्ही याऐवजी पालकसुद्धा इथे घेऊ शकता. तर हे सगळं असं मिक्स करून एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन घालायचं आहे. तर इथे मी पाव कप बेसन घातलं यामध्ये आणि पाव कप इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घातली होती, त्याचबरोबर पोहेसुद्धा ओलसर आहेत, तर त्यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला लागलं तर आणखी 2 चमचे इथे तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता. तर इथे पहा, हे पीठ मी मिक्स करून घेतलं. आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे, म्हणजे आपली रेसिपी छान आतपर्यंत सॉफ्ट होईल. तर याचा असा गोळा तयार करून घेतला. सैलसरच असा गोळा आहे. पीठ तयार आहे. आता मी हात स्वच्छ धुवून घेतले. यानंतर हाताला मी पाणी लावून घेतलं आहे, हाताला पीठ चिटकू नये म्हणून. आणि मग याच्यातला एक छोटासा असा गोळा घ्यायचा आणि याला असा गोल आकार द्यायचा आहे. आता इथे आपण याचे असे पकोडे फ्राय करून घेणार आहोत आणि हे आपण 2दा फ्राय करणार आहोत, जास्त क्रिस्पी होण्यासाठी. तर इथे मी असे गोळे तेलामध्ये सोडते. तेल अगदी व्यवस्थित गरम करून घेतलं. यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवले. मीडियम फ्लेमवरती अगदी आतपर्यंत हे आपल्याला पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपण हे पुन्हा फ्राय करणार आहोत. तर इथे पहा, हे सगळे मी तेलामध्ये सोडून घेतलेत. हे आता आपण उलटून घेऊया. तर ही पारंपरिक अशी गुजराती रेसिपी आहे, जिचं नाव ढेबरी आहे. याच्यामध्ये बेसन आणि गव्हाच्या पिठाबरोबरच बाजरीचं पीठसुद्धा घातलं जातं. जर तुमच्याकडे घरी बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही पाव कप यामध्ये बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता. तर इथे पहा, हे असं हाफ फ्राय झाल्यानंतर मी काढून घेते. पूर्ण याला कुरकुरीत करायची आता गरज नाही आहे, कारण आपण याला पुन्हा फ्राय करणार आहोत. तर इथे सगळे काढून घेतल्यानंतर पहा, एक मी इथे पकोडा घेतला आहे. याला आता आपण एखाद्या वाटी घ्यायची आहे आणि वाटीने पहा असं प्रेस करायचं आहे आणि असं चपटं करून घ्यायचं आहे.
तर असे सगळे पकोडे मी असे प्रेस करून घेतलेत. आता यांना आपण पुन्हा फ्राय करूया. आता यांना छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. असे दोनदा फ्राय केल्यामुळे हे पकोडे खूपच मस्त अगदी क्रिस्पी होतात आणि हे चवीला खूपच छान लागतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. जर तुम्हाला मेथीची भाजी मिळाली नाही तर तुम्ही पालक घालून आणि त्याबरोबर कोथिंबीर घालून सुद्धा हे बनवू शकता. संध्याकाळच्या वेळेस मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं तर त्यावेळेस तुम्ही हे तुम्ही बनवू शकता. तर इथे पहा अगदी क्रिस्पी करून घेतलेत मी आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. तर आपण काढून घेऊया. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे पकोडे सर्व केलेत. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. तर इथे पहा मी एक तुम्हाला तोडून दाखवते. आतपर्यंत मस्त अगदी क्रिस्पी कुरकुरीत होतात. तर पोहे, मेथी आणि घरातलंच साहित्य वापरून ही मस्त अशी आपण रेसिपी तयार केली, जी चवीला खूपच छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.